दोस्तों, हमने पिछली बार जाना था कि डिप्रेशन क्या होता है। इस बार हम जानेंगे कि एंजाइटी क्या होती है और इसके क्या सिम्टम्स होते हैं। इन शॉर्ट ओवरऑल इस बारे में। वेलकम ऑन एंजन 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड फिलहाल मेरे साथ है अमोल पाथरीकर सर। हेलो सर। हेलो, हाय। एग्जैक्टली। आज से हम एक टॉपिक के बारे में बहुत ही गहराई के साथ जानेंगे। न्यूरो साइकेट्रिस्ट है आप और डी एडिक्शन के बारे में हमें बहुत कुछ बता चुके हैं ऑलरेडी, लेकिन स्टिल आज हम जिस टॉपिक के बारे में जानेंगे वो है एन्झायटी। सबसे पहिले मुझे आपसे जानणे की एन्झायटी म्हणजे नेमकं काय असतं आणि येस आणि हे किती डिफरंट असतं फ्रॉम डिप्रेशन. ओके, सी एन्झायटी म्हणजे बेसिकली काय ना, ज्याला आपण म्हणतो की ताण येणं, टेन्शन येणं, मला बेचैनी वाटती, घबराट होती, किंवा मी एखाद्या गोष्टीचं खूप ओव्हर थिंकिंग करतो, जी गोष्ट अजून व्हायची नाहीये त्याच्याबद्दल सुद्धा मी खूप जास्त विचार करतो. आणि एन्झायटी जेव्हा वाढती तेव्हा त्याच्यामध्ये काय होतात लक्षणं, जेव्हा त्याला हृदयाचे ठोके वाढणं, धडधड होणं, बेचैन वाटणं, घबराट होणं, हातापायाला मुंग्या येणं किंवा व्हायब्रेशन्स होणं, किंवा श्वास घ्यायला एकदम गुदमरल्यासारखं होणं, आणि डोकं दुखणं, चक्कर येणं, हे त्या सिच्युएशनला तो रिस्पॉन्स असतो. आणि डिप्रेशन हा एक मूड डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या मूडचा आजार. त्याच्यामध्ये आपल्याला सॅडनेस असतो, मन लागत नाही, करमत नाही, उत्साह वाटत नाही, सतत निराश आणि उदासपणा जास्त जाणवतो. कधी कधी तर इतका उदासपणा वाटतो, आयुष्य निरर्थक वाटतं आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला आत्महत्येचे विचार येणं वगैरे, त्याला आपण म्हणतो डिप्रेशन. ओके, राईट. मग हे डेली लाईफ मध्ये पण आपण एन्झायटी फील करतो, तर मग हे हार्मफुल असू शकतं का आणि एन्झायटीमुळे शरीरावर काही हानिकारक परिणाम होऊ शकतात का? हो, आता कसं आहे, एन्झायटी म्हणजे आता एन्झायटी असणं आणि एन्झायटी डिसऑर्डर याच्यात थोडा फरक आहे. एन्झायटी मध्ये काय होतं की एन्झायटी, छोटी मोठी एन्झायटी सगळ्यांना असते. म्हणजे जसं आपल्याला शाळेमध्ये एखाद्या एक्झामला जायचंय, पेपर आहे दुसऱ्या दिवशी, तर आदल्या दिवशी जो रिस्पॉन्स असतो, मला थोडासा स्ट्रेस येतोय, तो साहजिक आहे. किंवा मला इंटरव्ह्यूला अपिअर व्हायचं आहे, किंवा मला काही अशी गोष्ट, कुठला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे जो माझ्या लाईफला, म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा आहे, त्यावेळेस जे थोडंसं नर्वसनेस येतं ना, त्याला आपण एन्झायटी म्हणतो, जी की कॉमन आहे सगळ्यांमध्ये. दुसरं, थोडी एन्झायटी आहे ना, ही असणं पण गरजेचं आहे, कारण एन्झायटी आहे ना, ही आपल्याला एक पुश फोर्स देते, म्हणजे आपल्याला एक ना मोटिवेटिंग, गायडिंग फोर्स येतो. कारण जर थोडी एन्झायटी जर असली तरच आपण अभ्यास करू, म्हणजे आपल्याला थोडं टेन्शन येणं गरजेचं आहे, तर आपण एक्झामचा अभ्यास करू किंवा इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करू, किंवा मला स्टेजवर भाषण द्यायचं आहे तर मी त्याच्याबद्दल प्रिपेअर करेल थोडंसं मला स्वतःला. सो ती एन्झायटी गरजेची आहे थोडीशी. पण जेव्हा एन्झायटीचे लक्षणं जेव्हा वाढतात, ज्याच्यामध्ये ना आपला त्या इमोशन्सला किंवा त्या सिच्युएशनला एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स असतो. म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला खूप ओव्हर थिंकिंग येते आणि ती गोष्ट व्हायच्या अगोदरच आपण त्याचा अतिविचार करतो. त्याच्यामध्ये पण काय होतं, आपण डे टू डे लाईफमध्ये पण छोट्या छोट्या गोष्टीचा अतिविचार करतो. जसं फॉर एक्झाम्पल, मला माझा गॅस संपलाय, मला लाईट बिल भरायचंय, मला कुठेतरी जायचंय, तर त्या गोष्टीचा पण आपल्याला ताण येऊ लागतो. कधी कधी त्याला आपण पॅनिक अटॅक्स पण एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये काय होतं की एकदम मला एखाद्या गोष्टीचं इतकं, म्हणजे कोणाचं काही ऐकलं, मला कोणाचा एखाद्याला हार्ट अटॅक आला, किंवा कोणाची मृत्यू झाला, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, असे काही न्यूज ऐकल्यावरती किंवा कळल्यावरती पण त्या व्यक्तीला आहे ना अचानकपणे हृदयाचे ठोके वाढणं, बेचैन होणं, हातपायाला थरथरी येणं, हृदयाला ताण येणं, हृदयावर प्रेशर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हातापायाला मुंग्या येणं, हे जे लक्षणं असतात, तर याला मग आपण, हे सगळे लक्षणं थोडे हार्मफुल आहे. आता हे परिणाम कसे करतात, हे दोन ठिकाणी म्हणजे परिणाम करतात. पहिला की आपण म्हणू जसं मानसिक आणि शारीरिक. मानसिक मध्ये काय होतं की सतत असं ताण घेऊन 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 मग आपल्याला डिप्रेशनची लक्षणं येतात. किंवा मी तर असं सांगतो की डिप्रेशन आणि एन्झायटी हे बरोबरच असतात. एन्झायटी आली ते डिप्रेशन येतं आणि डिप्रेशन आली की एन्झायटी पण त्याच्यासोबत येऊ शकते. दुसरं, त्याच्यामध्ये झोपेचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे आपल्याला झोप येत नाही, झोपेशी रिलेटेड आजार चालू होत जातात. आपलं त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपला वर्क प्लेस जिथं आहे, किंवा आपली शाळा आहे, किंवा आपल्याला होमवर्क करायचं आहे, त्या सगळ्या ठिकाणी त्याचा परिणाम होतो. आपण लाईफमध्ये ना प्रॉपर अचीव्ह करू शकत नाही. शारीरिक गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर शारीरिक परिणाम त्याचे काय आहेत, एन्झायटीचे, जसे हृदयरोग किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीज, हे सगळे ना स्ट्रेस आणि एन्झायटीशी रिलेटेड असतात. अच्छा. दुसरी कॉमन गोष्ट म्हणजे
की ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिम्पटम, म्हणजे डायजेशनशी रिलेटेड जे आजार आहेत ते तर म्हणजे 50% हे तुमच्या अँझायटीमुळे असतात. ज्यांना आपण म्हणतो ना सतत मला ऍसिडिटी होती, किंवा मला माझं सतत पोट बिघडलेलं असतं, मला सतत गॅस होतात, कॉन्स्टिपेशन होतं, हे जे आजार आहेत, किंवा मला सारखं सारखं टॉयलेटला जावं लागतं, पोट दुखणं सारखं सारखं, हे ना तुमच्या मानसिकतेशी निगडीत आहे. 50% केसेसमध्ये त्याचं मूळ कारणच तुमची मानसिकता किंवा ही ताणतणाव अँझायटी असते. तिसरा प्रकार एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आपण म्हणतो, सोमॅटिक कंप्लेंट, ज्याच्यामध्ये काय असतं की ताण हा मानसिक आहे पण लक्षणं शारीरिक असतात त्याचे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना मन आणि शरीर दोन्ही जोडलेले आहे. तुमच्या मनावर ताण पडला तर शरीरावर पण ताण पडणार. मग त्याच्यामध्ये काय होतं की सतत तुम्हाला आहे ना डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, पाय दुखणं, सतत अंग दुखणं, हे जे सिम्पटम असतात हे त्याचे शारीरिक परिणाम, याला आपण सोमॅटिक कंप्लेंट्स म्हणतो. सो हे सगळे बघा हे हानिकारक तर म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी त्या अँझायटीमुळे हे हानिकारक परिणाम तर होऊ शकतात. ओ माय गॉड, इट्स रिअली ग्रेट. त्यासोबत आजकालच्या तरुणांमध्ये, आपण स्पेशली स्टुडंटमध्ये एन्झायटी खूप वाढलेली आहेत, तर यामागचं कारण काय असू शकतं? बरोबर आहे. ऍक्च्युली काय आहे ना, तरुण म्हणजे आपण असं धरू की ऍडॉल्टसन एज पासून आपण कन्सिडर करू, बिकॉज दॅट इज दे आर यंगर जनरेशन. काय होतं की सगळ्यात महत्वाचं असतात की हार्मोनल चेंजेस. ठीक आहे, आपण त्याला रिस्पॉन्सिबल, जसे डिप्रेशनसाठी जे हार्मोन असतात तसेच हार्मोन अँझायटीसाठी असतात. त्याच्यात जर ते कमी झाले किंवा ते खूप जास्त वाढले तर मग ते अँझायटी होती. पण हे हार्मोनल बदल काय होतात नेमकं त्या वयात येतात ज्या वेळेमध्येच आपल्याला 10वी 12वी किंवा करिअर करणं, हा जो टाइम पिरियड आहे ना, ज्या वेळेस सगळ्यात जास्त हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्याच वेळेस नेमका आपला कठीण टाइम चाललेला असतो. त्यावेळेस आपल्याला करिअर, परत अभ्यास, स्टडी, हे सर्व टेन्शन त्याच वेळेस येत असतं. सो काय होतं ते हे जे एज आहे ना ऍडोलसंट एज, हे खूप व्हल्नरेबल एज म्हणतो आपण त्याच्यामुळं, की त्या एजमध्ये हार्मोनल चेंजेस असल्यामुळे तसेही अँझायटी होऊ शकते आणि नेमकं स्ट्रेसफुल टाइम चालू आहे. दुसरं काय होतं की समजा आपण त्याच्यानंतर पुढे जाऊ की मग ग्रॅज्युएशन वगैरे करू लागले तर त्यावेळेस पण काय की मग कोणती फील्ड निवडावी, कसं करिअर करावं, परत ते पिअर प्रेशर असतं, आपले जे मित्र असतात त्यांच्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी निर्माण करायची असते, त्यांच्याकडून सोशल ऍक्सेप्टन्स आपल्याला पाहिजे असतं, त्याचा ताण खूप असतो. तिसरं काय झालेलं या यंग जनरेशन मध्ये, आता जसं सोशल मीडिया आहे ना, पहिले काय असायचं की ताण आला, टेन्शन आलं तर त्याच्यामध्ये ना लोक स्वतःचं चिंतन आणि मंथन करून त्याच्याबद्दल आपण त्यात तोडगा काढायचो. आता काय झालं की मुलांना ताण आला, अँझायटी आली की ते काय करतात की लगेच सोशल मीडियाचा वापर करतात, म्हणजे ते त्याच्यापासून पळतात. त्याच्यामुळे जो रेझिलियन्स डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा जी स्ट्रेंथ त्याला डेव्हलप व्हायला पाहिजे ना, स्ट्रेस हँडल करायची, ती त्यांच्यात येत नाही. ते त्याचा वेळ ते लगेच तिकडं सोशल मीडियाकडे डायव्हर्ट करतात ते. चौथं की याच वयामध्ये काय होतं, व्यसनाची सुरुवात होती आणि व्यसन लागलं म्हणजे अँझायटी लागली, किंवा अँझायटी असलेल्या लोकांना व्यसनाची रिस्क जास्त असते. कारण काय होतं, ते एकदा टेस्ट करून बघतात आणि त्यावेळेस त्यांना वाटतं की मला कॉन्फिडन्स वाढला, म्हणजे अल्कोहोल घेतल्यावरती किंवा कोणतंही व्यसन केल्यावर त्यांना एकदम फ्रेश वाटतं, त्यांना वाटतं माझा कॉन्फिडन्स वाढला. मग हे जे व्यक्ती असतात ना, हे काय करतात, सारखं सारखं ताण कमी करण्यासाठी ड्रिंक करू लागतात. मग त्याच्यामुळं ऍडिक्शनचं प्रमाण वाढतं. म्हणून काय ना, यंगर एज मध्ये याचं प्रमाण थोडं अँझायटीचं जास्तच आहे. हे सगळे कारण त्याला आपल्याला कारणीभूत ठरतात. ऑल राईट. येस. सो मग यासोबत लोक काय करतात की असं वाटतं घरच्या घरी आपण काहीतरी ट्राय करूया, तर होम रेमेडीज करतात. मग हे कितपर्यंत म्हणजे त्यांना हेल्प करू शकतं किंवा मिथ आहे हे, याबद्दल काय बोलणार? येस, सी आता काय आहे की युजली अँझायटी कोणाला होती, जे लोक काय म्हणता येईल जसं की खूप हळवे असतात किंवा कमी बोलणारे असतात किंवा लहानपणापासूनच त्यांना खूप जास्त ताण येतो. मग त्या केसेसमध्ये काय ना, त्यांना अजून अँझायटी होण्याची रिस्क हे पण डेव्हलप झालेली नाहीये, किंवा अँझायटी ऑलरेडी ज्याला चालू आहे त्याला हे सपोर्टिव्ह मेजर्स आपण काही करू शकतो, ज्याच्यामध्ये आम्ही म्हणलं जसं रेग्युलर एक्झरसाईज. आता त्याच्यात रेग्युलर एक्झरसाईज 45 मिनिटाचं वॉक किंवा रनिंग किंवा स्विमिंग हे काय करतं ना आपल्याला की ते तुम्हाला एंडोर्फिन सिक्रेट करतं. एंडोर्फिन हे हार्मोन काय आहे, हे एंडोर्फिन इज अ हार्मोन फॉर हॅपीनेस, इज अ हार्मोन फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग अँड इज अ हार्मोन फॉर कॉन्फिडन्स. त्या 3 गोष्टी रेग्युलर एक्झरसाईजमुळे बिल्डअप होतात. दुसरं आपण विचार करू डाएट. डाएट खूप महत्वाचं आहे. जसं आता आपण सगळे फळभाज्या, व्हेजिटेबल्स प्रॉपर, सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आपण जर खाल्ले, डाळीतून वगैरे सगळ्या प्रकारच्या डाळी खाल्ल्या, सर्व प्रकारचे कडधान्य खाल्ले, की हे आपल्याला मेंटल नरिशमेंट देतात. त्याच्यासोबत एक स्ट्रेंथ पण डेव्हलप करतात.
स्ट्रेंथ प्रॉपर असली तर आपल्याला अँझायटीचे चान्सेस होण्याचे कमी असतात. ओके. ठीक आहे. तिसरं की काय की आपण आता जसं मी म्हणलं एक्झरसाइज झाली, मेडिटेशन एक आहे. मेडिटेशन मध्ये आपण योगा मेडिटेशन तर आपण करतो, पण मी जसं झालं मेडिटेशन ज्याला जमल त्याला सांगतो. पण योगा बेसिकली काय की ते तुम्हाला जे मी म्हणलं ना सोमॅटिक कंप्लेंट्स असतात अँझायटी सोबत, त्याला पण खूप हेल्पफुल करतं. त्याच्यानंतर काही स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आहे ज्याच्यामध्ये आपण आहे ना प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन किंवा रिलॅक्सेशन टेक्निक आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण की असं जमिनीवर पालतं झोपायचं, पूर्ण अंग ढिल्ला सोडायचं आणि असं इमॅजिन करायचं की खालून आता पायापासून आपले सेन्सेशन जात आहेत वरती, मग नंतर हाताचे सेन्सेशन जात आहेत, मग पोटाचे पाठीचे जात आहेत, मग डोक्याचे जात आहेत. असं ग्रॅज्युअली पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ते करायचं. आणि एक सिच्युएशन फील करते ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शरीर नसल्यासारखं वाटतं आणि तुमचा मेंदू पण त्यावेळेस बिलकुल रिकामा असतो. त्याला आपण ते रिलॅक्सेशन टेक्निक आहे. त्यावेळेस ते अँझायटीसाठी भरपूर मदत करतं ते. सो स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आहे, रेग्युलर डाएट आहे, एक्झरसाइज आहे, व्यसनांपासून दूर होणं. ठीक आहे. नंतर सोशली आपण कनेक्ट होतो. आपण आपल्या जे आपले क्लोज रिलेटिव्ह आहे, माझे क्लोज फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत आपण जर चांगला टाइम घालवला, त्यांच्यासोबत आपण बोललो तर ह्या गोष्टी थोड्याशा अँझायटी कमी व्हायला आपल्याला डेफिनेटली मदत करतात. ऍक्च्युली ज्यांना खूप जास्त एन्झायटी असते त्यांच्यासाठी काही मेडिसिन्स आहेत का, घ्याव्या लागतात का म्हणजे? हो, आता काय मेडिसिन्स आजकाल आहे ना सायकॅट्रीमध्ये अँझायटीसाठी हे खूप चांगले मेडिसिन्स आहेत. पहिल्यासारखं नाहीये की काही एके वेळेस सारखे पेशंट झोपून राहायचे किंवा असं नाही आहे. आता मेडिसिन्स इतके चांगले आहेत आणि एवढे ऍडव्हान्स आहेत की पेशंट आहे ना गोळ्या खाऊन एकदम छान म्हणजे त्याच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस होतात मेडिसिन घेऊन. आणि मेडिसिनचे साईड इफेक्ट नाही आहेत युजली. सो मेडिसिन्स ते खूप छान आहेत. जेव्हा खूप जास्त अँझायटी असते तेव्हा डेफिनेटली मेडिसिनचा आपण म्हणजे सायकॅट्रिस्टला तुम्ही जाऊन त्यांच्याकडे कन्सल्ट करून ते करू शकतात. किंवा इनिशियली काउन्सिलरकडे जाऊन सायकोथेरपी असतात, काही बिहेवियर थेरपीज वगैरे आपण अप्लाय करून किंवा सायकोथेरपी करून काउन्सिलिंगने थोडे अर्लियर स्टेज मधले आपण अँझायटी असते ती कमी करता येते. मेडिसिन खूप छान आहेत आणि साईड इफेक्ट नाहीये त्याच्यामुळे. आणि काय ना पहिल्यासारखं नाही की ते लाईफ टाइम घ्यावं लागतात. त्याचं जर आपण त्याला अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे लगेच आपण ट्रीटमेंट चालू केली तर आपण रेग्युलर ट्रीटमेंटनी पुढच्या काही दिवसामध्ये हळूहळू गोळ्या बंद करून आणि काउन्सिलिंगचा सपोर्ट घेऊन बिलकुल अँझायटी आपल्याला कमी करता येते. वेल, इट्स ग्रेट. थँक्यू सो मच वन्स अगेन. आपण या टॉपिकला खूप डिस्कस केला आहे डीपली आणि सोल्युशन्स भेटले आपल्याला. म्हणजे मला नव्हतं माहिती की हा इतका डिफिकल्ट असू शकतो. बट या, थँक्स अ लॉट. यस, थँक्यू सो मच. या, एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MJ 90.8 FM. साथ है तो बात है.